नमस्कार. कृषी सेवकमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी संदेश यात्रेचे रावेरला उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. रावेर येथील विश्रामगृहाजवळ स्वागतासाठी आलेल्या समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात व लेझिमच्या पथकात स्वागत केले. महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी संदेश यात्रेचे रावेरला उत्स्फूर्तपणे समाज बांधवांनी स्वागत केले. संदेश यात्रेचा रथ येथील विश्रामगृहाजवळ पोहोचल्यावर या ठिकाणी उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी जय मल्हार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी की जय अशा घोषणा दिल्या. विश्रामगृहापासून अग्रसेन भवनापर्यंत लेझिमच्या तालावर रथयात्रेची मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी रथ पोहोचल्यावर प्रथम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौरंजना पाटील यांच्यासह उपस्थित महिलांनी रथातील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण केला. सगळ्या संघटनांनी एकत्र आलं पाहिजे. शेवटी अहिल्यादेवी हे सगळ्यांच्या दैवत आहे. तिचा विषय नाही खरं तर सगळं आता भारत सरकारने उपक्रम राबवलाय. परवा एक कार्यक्रम झाला ते माझं मोठे पण त्यांनी कार्यक्रम घेतला. तो कार्यक्रम पेपरला जाहीर झाली की तो असा कार्यक्रम ठरलाय की अहिल्यादेवींचं आपल्याला त्रिशताब्दी महोत्सव साजरे करायचे आहे. लोकांनी धनगर समाजाचे 10 लोक आले आणि बाकीचे 1000 लोक आले. सगळ्या समाजाचे लोक आले. मराठा जेवढे असतील नसतील आठा वगैरे जाती धर्माच्या कार्यक्रमाला व्यक्तिमत्व काय आहे, त्यांनी केलेलं कार्य काय आहे, ते एका जातीपुरतं मर्यादित नाही, ते अख्ख्या देशासाठी आहे. आणि तो विचार घेऊन त्या पद्धतीने आता पुढे ही वाटचाल सुरू आहे.